Well, now we are going to see about the pulmonary volumes and capacities. Okay? In this lecture, actually, so many definitions are given. So many definitions are given. And you know what? Ki you have to pay attention over the lines. Specific words कडे लक्ष देणं गरजेचं आहे. You have to learn some volumes also. Very easy it is. ठीक आहे बेटा. सो आता लक्षात घ्या की काय दिलेलं आहे. एकदम सिंपल आहे आणि जिथे स्पेसिफिकली कॉन्सन्ट्रेट करायचं ते मी सांगणार आहे. वर्ड काय दिलेलं आहे बेटा, दॅट इज पल्मोनरी व्हॉल्युम्स अँड कॅपॅसिटीज आणि नॉर्मल व्हॅल्यूज. मीन्स आपला जो पूर्ण रेस्पायरेटरी ट्रॅक्ट आहे, लंग्स आहेत किंवा फुल रेस्पायरेटरी ट्रॅक्ट, तिथे त्याचे काय काय व्हॉल्युम्स आहेत, व्हॉल्यूम ऑफ एअर किती अकोमोडेट करू शकतात, किती एक्सेल करू शकतात, किती जमा राहतो, लाईक दॅट. हे पुढे लक्षात येईल का व्हॉल्युम्स वर्ड घेतलेले आहे आणि कॅपॅसिटीज पण काय आहे हे सगळं पुढे लक्षात येईल. ठीक आहे. सगळ्यात पहिले बेटा की बॅक ऑफ द माइंड तुम्हाला रेस्पायरेटरी सिस्टीम पूर्ण बॅक ऑफ द माइंड असायला पाहिजे किंवा डोळ्यासमोर पूर्ण रेस्पायरेटरी सिस्टीम पाहिजे. म्हणजे मी जेव्हा तुम्हाला सांगते की रेस्पायरेटरी सिस्टीम इमॅजिन करा, तर मी इमॅजिन करते येस मला दिसतंय तर नोज आहे, नंतर मग आपलं फॅरिंग्स आहे, नंतर लॅरिंग्स आहे, ट्रॅकिया आहे, मला ब्रॉन्काय दिसतंय, मला ब्रॉन्क्युल्स दिसतंय, लंग्स दिसतंय, लंग्समध्ये जिथे एल्व्हिओलाय दिसतंय. हे तुम्हाला पण दिसायला पाहिजे. ते डोळ्यासमोर ठेवा. ओके. आणि मग हा इमॅजिन करा, ह्या गोष्टी इमॅजिन करा. ओके. सगळ्यात पहिले बेटा व्हॉट इज इन्स्पिरेशन तर ते बघूया. मी काही बेसिक वर्ड्स आधी सांगून देते याच्यामधले. फर्स्ट ऑफ ऑल द वर्ड कम्स इन्स्पिरेशन इज इक्वल टू इनहेलेशन. आपण ज्यावेळेस इक्वल टू ब्रीद इन असं घेऊया. चला, ब्रीद इन एकच मिनिंग म्हणजे श्वास घेणे. ज्यावेळेस आपण श्वास घेतो ॲट दॅट टाइम इन्स्पिरेशन वर्ड इज देअर, ऑर इनहेलेशन ऑर ब्रीद इन वी कॅन यूज. मग ज्यावेळेस आपण श्वास सोडतो तर ॲट दॅट टाइम व्हॉट आर द वर्ड्स, इन्स्पिरेशनच्या एक्झॅक्ट काय असणार आहे अपोजिट, एक्सपिरेशन. इनहेलेशनच्या एक्झेलेशन. अँड ब्रीद इनच्या बाहेर काय असणार आहे अपोजिट, ब्रीद आउट. ठीक आहे. हे असे झालेत ते टर्म्स आहेत. ओके. हा बेस तुम्हाला लक्षात आलाय. श्वास घेणे, श्वास सोडणे. ओके. अजून एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे, दॅट इज नॉर्मल ब्रीदिंग. व्हॉट वर्ड इट इज, नॉर्मल ब्रीदिंग वर्ड इज देअर. Now what is the meaning of normal breathing? Normal breathing means बेटा, नॉर्मली जसं आपण ब्रीथ करतोय, तुम्हाला माहिती आहे आपल्याला लक्षात पण येत नाही नॉर्मल जर आपण असणार आहे, कुठलाच रेस्पायरेटरी आपल्याला डिसीज नाही आहे, तर आपल्याला लक्षात पण येत नाही आपण श्वास घेतोय, श्वास सोडतोय. दॅट इज नॉर्मल ब्रीथिंग. आणि व्हॉट इज दिस, दिस इज नॉट नॉर्मल ब्रीथिंग. आपण श्वास जोरात घेतोय आणि श्वास जोरात सोडतोय, सो दॅट इज नॉट नॉर्मल ब्रीथिंग. फोर्स्ड ब्रीथिंग येते, फोर्सफुली ब्रीथ इन करते मी, सो दॅट इज फोर्स्ड ब्रीथिंग. आणि नॉर्मल जेव्हा चालू असेल सो दॅट विल बी नॉर्मल ब्रीथिंग. ठीक आहे. तर हे लक्षात आलं असेल. चला बघूया आता. द फर्स्ट टर्म इट इज टायडल व्हॉल्यूम. लक्षात द्या, टायडल व्हॉल्यूम. टायडल व्हॉल्यूम इज व्हॉट, इट इज द व्हॉल्यूम ऑफ एअर. इमॅजिन करा, व्हॉल्यूम ऑफ एअर inspired or expired during normal breathing and it is about 500 ml. Definition learn करायचं आहे. What they are saying, आता पूर्ण respiratory tract line imagine करा. Normally how much volume of air we can breathe in, आपण normally किती श्वास घेऊ शकतो, 500 ml. किंवा नॉर्मली किती श्वास सोडू शकतो, किंवा वर्ड आहे, और आहे, अँड नाही आहे, म्हणून मी सर्कल केलंय. और हाऊ मच व्हॉल्यूम ऑफ एअर वी कॅन ब्रीथ आउट नॉर्मली, 500 ml. ओके. सो दॅट इज व्हॉट टायडल व्हॉल्यूम. क्लिअर, किती सिंपल आहे. नेक्स्ट इट इज, आता आपण दुसरं घेऊया, दॅट इज इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. लक्षात आता इमॅजिन करायचं आहे. नेक्स्ट इट इज inspiratory reserve volume. Okay.
As the name suggests, beta, here inspiratory they are saying. Means of course it is related with inspiration. Opposite beta, expiratory reserve volume means it is related with expiration. Again they are saying reserve volume. Why it is so? See here, it is the maximum volume of air or extra volume of air that is inspired during forced breathing in addition to tidal volume, and it is 2000 to 3000 ml. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की ज्या वेळेस आपण नॉर्मल श्वास घेतो आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण अजून किती जास्त श्वास घेऊ शकतो. नॉर्मल श्वास घेतल्यानंतर से inspired during forced breathing in addition to tidal volume. नॉर्मल श्वास घ्या, मग अजून फोर्सफुली श्वास घ्या. मग किती फोर्सफुली आपण मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर आपण इन्स्पायर करू शकतो, दॅट इज इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. नॉर्मल श्वास घेतल्यानंतर मीन्स व्हॉट दे आर सेइंग, सॉरी कफ मगाशी सांगत होते. द थिंग इट इज बेटा की ज्या वेळेस आपण प्राणायाम करतो, आपण असा जोरात श्वास घ्या, जोरात श्वास सोडा. जेव्हा आपण जोरात श्वास घेतो, ॲट दॅट टाइम नॉर्मल आपण जितकं घेऊ शकतो 500 ml टायडल व्हॉल्यूम, त्याच्यापेक्षा जास्त अजून किती घेतोय त्याला आपण म्हणायचं इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. So what is the definition? The maximum volume of air. Maximum volume of air or the extra volume of air that is inspired during forced breathing in addition to tidal volume. नॉर्मल जितका श्वास घेतोय त्याच्या व्यतिरिक्त अजून किती श्वास घेऊ शकतो, इतका श्वास घेऊ शकतो. सो दॅट विल बी द 2000 or 3000 ml means inspiratory reserve volume. चला आता यालाच जे आहे तर अपोजिट करा आणि एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम मध्ये टाका. ओके, हे क्लिअरच करावं लागेल मला. अपोज करा आता इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूमचा, आता एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. चलो बनवा. आता काय असेल, द मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट कॅन बी expired during forced breathing after normal expiration, its value it is 1000 to 1100 ml. इथे inspired होतं, इथे expired आहे. expired during what? during forced breathing. during forced breathing झालं. मग तुम्ही in addition to tidal volume इथे पण घेऊ शकता. नॉर्मली किती श्वास सोडतो आपण? नॉर्मली 500 ml. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक्स्ट्रा किती आपण एक्सपायर करू शकतो, दॅट विल बी एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. अँड यू हॅव टू लर्न दिस. डेफिनेशन कडे तर लक्ष द्यायचंच आहे, प्लस दीज व्हॉल्यूम्स दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. यू हॅव टू लर्न दॅम. ओके, इझी. टायडल व्हॉल्यूम, इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम अँड एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. नाव वी विल गो अहेड, that will be dead space. Yes, आता हे जे dead space आहे ना बेटा, about the dead space, it is not given in NCERT. dead space बघूया काय आहे. तुमच्या माइंड मध्ये चालू आहे ना रेस्पिरेटरी सिस्टीम, बघतायत ना तुम्ही आणि इमॅजिन करा. ओके, चलो नाव वी विल सी व्हॉट इज द डेड स्पेस. एकच मिनिट, थोडंसं वरती घेते अजून. ओके, यू कॅन सी डेड स्पेस. इमॅजिन करा volume of air, okay, that is present in the respiratory tract, full respiratory tract. कुठून? नोज पासून तर टर्मिनल ब्रॉन्किओल्स पर्यंत. but not involved in gaseous exchange. Oh, very good. Not involved.
in gaseous exchange and it is 150 ml. बेटा काय लक्ष द्यायचं ते सांगते. रेस्पिरेटरी सिस्टीम लक्षात घ्या. नोज पासून कुठे आपण जातोय ब्रॉन्क्युअल्स, पण ब्रॉन्क्युअल्सच्या पुढे एंड पार्ट काय होता? एल्व्हिओलाय. इथे स्पेसिफिकली त्यांनी नोज पासून टर्मिनल ब्रॉन्क्युअल्स ओनली दे हॅव टेकन. दे आर नॉट सेइंग फ्रॉम नोज टू द एल्व्हिओलाय. दे आर नॉट सेइंग दिस. Okay. So what they are saying, it is the volume of air that is present in the respiratory tract from nose to the terminal bronchioles. How much it is? 150 ml only. म्हणजे normally एवढं present आहे. But it is not involved in gaseous exchange. बेटा gaseous exchange means it occurs around the alveoli. हा alveoli last ला part. नोज पासून आपण एअर घेतोय O2 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 where O2 goes in the alveoli. Alveoliच्या around कोण असतात? The blood vessels will be present. आणि ह्या ब्लड वेसल्स मध्ये कोण आलेलं असतं? CO2. सो एक्सचेंज ऑफ गॅसेस विल ऑकर लाईक दिस. एल्व्हिओलाई आणि ह्या ब्लड वेसल मध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस होतात. एल्व्हिओलायचं O2 इट विल गो इन द ब्लड वेसल आणि ब्लड वेसल मधला CO2 जो आहे तर देअर CO2 इट विल गो इन द एल्व्हिओलाई आणि मग CO2 असा वापस बॅक साइड येतो. एक्सचेंज ऑफ गॅसेस जर आपण घेतलं बेटा, O2 घ्या आणि CO2 द्या, दिस इज द एक्सचेंज ऑफ गॅसेस. इट ऑकर्स ॲट दिस लेवल. सो व्हॉट दे आर सेइंग की डेड स्पेस मीन्स व्हॉट? डेड स्पेस. व्हाय डेड स्पेस? की असा स्पेस आहे इथपर्यंत, एल्व्हिओलायची डक्ट आहे टर्मिनल ब्रॉन्क्युअल पर्यंत. म्हणजे हा असा स्पेस आहे की तिथे काही पर्टिक्युलर एअर प्रेझेंट आहे, पण ती एअर आपल्याला काही एक्सचेंज ऑफ गॅसेस मध्ये यूज नाही होत आहे. एक्सचेंज ऑफ गॅसेस तर फक्त हे एल्व्हिओलाई आणि ब्लड वेसल ह्या दोघांमध्येच होतं एक्सचेंज ऑफ गॅसेस. हा मी पार्ट सांगितलाय, कंडक्टिंग सिस्टीम अँड कंडक्टिंग पार्ट अँड रेस्पिरेटरी पार्ट, तिथे आहे हा पॉइंट. Okay, so here dead space, it is volume of air that is present in the respiratory tract from nose to terminal bronchioles, but not involved in what beta? Gaseous exchange. Who is involved in gaseous exchange? Alveoli. पण हे पार्ट नाही आहेत. सो त्याला आपण म्हणणार आहे डेड स्पेस. and how much volume of air they are accommodating? That is only 150 ml. Okay. Now next, what is residual volume? नीट लक्ष द्या. Residual volume हा स्पेस होता. Residual volume volume of air that remains in the lungs and the dead space even after maximum expiration. It is actually 1100 to 1200 ml. ज्यावेळेस आपण हे असे डेफिनेशन्स घेतो ना, तर थोडेसे कन्फ्युजिंग वाटतात, सगळे सारखेच वाटतात, बरोबर. सो म्हणून थोडंसं जास्त अजून इमॅजिन करणं नेसेसरी आहे. जे डेफिनेशन दिले ते तशीच्या तशी लर्न करणं नेसेसरी आहे. What is given? That is about the residual volume. Residual volume means बेटा की सपोज आता रेसिड्यू मीन्स व्हॉट? रेसिड्यू मीन्स रिमेनिंग. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की जो फुल रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे, त्या रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये जर आपण मॅक्झिमम फोर्सफुल एक्सपिरेशन केलं, जितके आपण एक्सपायर करू शकतो, एअर एक्सेल करू शकतो, तितकं आपण केलंय, and then also काहीतरी व्हॉल्यूम ऑफ एअर इट इज स्टिल प्रेझेंट इन द फुल रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, इवन इन द डेड स्पेस ऑल्सो. म्हणजे की नॉस्ट्रिल्स पासून तर टर्मिनल ब्रॉन्क्युअल पर्यंत पण. आणि ऑफकोर्स रेसिड्युअल व्हॉल्यूम म्हणजे एल्व्हिओलाई पण आपल्याला इकडे घ्यावं लागणार आहे. सो जो व्हॉल्यूम ऑफ एअर तिथे प्रेझेंट आहे, ज्याला आपण एक्सपायर नाही करू शकत आहे, दॅट विल बी रेसिड्युअल व्हॉल्यूम. बेटा लक्षात येते? फॉर एक्झाम्पल आपण पूर्ण श्वास सोडलाय, तर तरी सुद्धा आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये एअर थोडीफार प्रेझेंट असणारच आहे. आणि ती जी एअर प्रेझेंट असते ना, इट प्रिव्हेंट्स द
रेस्पिरेटरी सिस्टम फ्रॉम कोलॅप्सिंग. एअर प्रेझेंटच आहे बेटा, नाहीतर मग आपल्या ते पूर्ण रेस्पिरेटरी सिस्टम कोलॅप्स झाली असते, म्हणजे त्यांना शेप नसता राहिला, सपोर्ट नसता राहिला. तिथे जे ते एअर असणारच आहे. मग किती अमाउंट ऑफ व्हॉल्यूम ऑफ एअर प्रेझेंट असेल? 1100 to 1200 ml will be present. Okay, is it clear? समजा बेटा आता एक्झाम्पल जर बलून घेतला, आपण आपण एक्सपॅन्ड केला, फुगवला, नंतर त्याच्यामधली हवा काढून टाकली, तरी थोडीफार हवा त्याच्यामध्ये राहणारच आहे, पूर्ण काढली तरी राहणारच आहे. ती जी राहते दॅट इज रेसिड्युअल व्हॉल्यूम. रेसिड्यू म्हणजे काय? रिमेनिंग. So volume of air that remains in the lungs is full respiratory tract, and the dead space. डेड स्पेस नोज पासून तर ब्रॉन्क्युअल्स पर्यंत आलेलं आहे. ब्रॉन्क्युअल्सच्या पुढे जे एल्व्हिओलाई आणि लंग्स येतात ते पण इन्क्लूड केलं, म्हणजे फुल रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. इवन आफ्टर मॅक्झिमम एक्सपिरेशन करा, जितकं श्वास जे आहे ते एक्झेल करता येईल एवढं करा, स्टील काहीतरी कमी असणार आहे, आणि खूप जास्त 1100 to 1200 it is. Okay, so this is residual volume. Okay, chalo, now we will go ahead. After residual volume we have to see some capacities. Okay, capacities, lung capacity and vital capacity. Okay, हे काय बेटा, तर ते आपण बघूया. आता याच्यासाठी मला काही लिहून द्यावे लागणार आहे, एनसीईआरटी मध्ये एक्स्ट्रा आहे. आधी हे करून घेऊ, नंतर आपण नीटच्या स्टुडंटसाठी एक्स्ट्रा घेऊया. लंग कॅपॅसिटीज. आता इथे ना बेटा कॅपॅसिटी वर्ड आली. कॅपॅसिटी तुम्हाला माहिती आहे, कॅपॅसिटी प्रत्येकाची एक कॅपॅसिटी असते, लाईक दॅट. सो लंग कॅपॅसिटी, द फर्स्ट वन इट इज टोटल लंग कॅपॅसिटी. First one, it is total lung capacity. What it is? They are saying the maximum amount of air that the lungs can hold after a maximum forceful inspiration. म्हणजे लंग्सची कॅपॅसिटी किती आहे? जशी तुमची अभ्यास करण्याची कॅपॅसिटी किती आहे, मॅक्सिमम तुम्ही किती अभ्यास करू शकता, दॅट इज युअर कॅपॅसिटी. लाईक दॅट आपले जे लंग्स आहे, तर लंग्सची टोटल कॅपॅसिटी किती आहे, जर समजा म्हणजे की किती मॅक्सिमम अमाऊंट ऑफ एअर लंग्स हे ॲकोमोडेट करू शकतात, त्यांच्यामध्ये आणू शकतात, होल्ड करू शकतात, जर आपण मॅक्सिमम फोर्सफुल इन्स्पिरेशन केलं तर. किती जास्त श्वास आपण घेऊ शकतो, किती जास्त एअर आपल्या लंग्स मध्ये भरू शकतो आपण, दॅट इज टोटल लंग कॅपॅसिटी. जसं बलून आहे, तर बलूनला आपण किती 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 इन्फ्लेट करू शकतो, फुगवू शकतो, ती त्याची कॅपॅसिटी आहे. इथे लंग्सची कॅपॅसिटी आहे, and that is 50 to 100 to 800 ml. हे लक्षात घ्या, कुठे लिटर्स मी आणि मिलीलीटर असं हे जरा लक्ष द्या. ओके, मिलीलीटरला लिटर करू नका असं म्हणते. इझी, that is capacity. Very easy, very interesting. Now the last point of boards, it is actually the pen change करते. Wait, it is actually the vital capacity. Now what is vital capacity? Last point इथला, नंतर मी लिहून देते तुम्हाला काही वर्ड्स. vital capacity, ती lung capacity, इथे vital capacity. What is vital capacity? They are saying बेटा vital capacity, wait काही आहे का एक्स्ट्रा? येस आहे, मला इथे लिहून द्यावं लागणार एक्स्ट्रा. that the maximum, नीट लक्षात द्या, maximum amount of air that can be breathed out after a maximum inspiration. लक्ष द्या नीट. मॅक्सिमम इन्स्पिरेशन केल्यानंतर जितकं श्वास घेता येईल तितकं घेतल्यानंतर किती अमाऊंट ऑफ एअर आपण एक्सेल करू शकतो, बाहेर ब्रीथ आउट करू शकतो, दॅट इज व्हायटल कॅपॅसिटी. श्वास घेतल्यानंतर किती श्वास सोडू शकतो, दॅट इज अ व्हायटल कॅपॅसिटी. और प्लीज राईट डाऊन हिअर, इथे यायला पाहिजे, और प्लीज राईट डाऊन, और
टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर, राईट डाऊन टोटल, हे एनसीईआरटी मध्ये दिले, व्हॉल्यूम ऑफ एअर हे नीटच्या स्टुडंट्सनेच यूज करायचं आहे, ठीक आहे. बोर्डसाठी तुम्ही एवढंच घ्या. accommodated in the lungs at the end of forced inspiration, of a forced inspiration. Means what they are saying, or total volume of air accommodated in the lungs at the end of a forced inspiration. This is actually the vital capacity. Yes, it is given. Maximum volume of air. एक मिनट, vital capacity ना, just a minute. Okay, it is total lung capacity. This is the okay. So extremely sorry, हे इथलं नाही आहे, vital capacity नाही आहे. So sorry, this is not that. Vital capacity, it is this much only. ठीक है. Breathe in after a forced expiration. Yes, after a maximum expiration or inspiration. Yes, this should be there. Breathe out after a maximum inspiration, or write down, or vital capacity, the maximum volume of air a person can breathe in after a forced expiration. म्हणजे ही जे आपण घेतलंय याच्या opposite, or write down maximum volume of air, maximum volume of air a person can, मी एनसीईआरटी चं सांगते हे, person can breathe in after a forced expiration. It includes write down, it includes ERV, हे मी सांगते तुम्हाला काय ERV झालेलं आहे आपलं, tidal volume and inspiratory reserve volume. Yes. काय घेतले बेटा, व्हायटल कॅपॅसिटी काय आहे, टोटल ऑफ सम टोटल ऑफ टीव्ही, IRV, ERV इथे दिलेलंच आहे ते. ओके. व्हॉट दे आर सेइंग की व्हायटल कॅपॅसिटी मीन्स जर आपण मॅक्झिमम इन्स्पिरेशन केला, मॅक्झिमम श्वास घेतला, त्यानंतर आपण किती व्हॉल्यूम ऑफ एअर आपण ब्रीथ आउट करू शकतो, ब्रीथ आउट करू, और मॅक्झिमम ब्रीथ आउट केल्यानंतर सी फोर्स्ड एक्सपिरेशन नंतर हाऊ मच व्हॉल्यूम ऑफ एअर वी कॅन इन्स्पायर, ब्रीथ इन करू शकतो. मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर अ पर्सन कॅन ब्रीथ इन, म्हणजे जोरात श्वास सोडल्यानंतर किती जास्त आपण श्वास घेऊ शकतो, किंवा जोरात श्वास घेतल्यानंतर किती व्हॉल्यूम ऑफ एअर आपण एक्सेल करू शकतो. दॅट इज व्हॉट व्हायटल कॅपॅसिटी. इथे और आहे बेटा. आणि ते किती असणार आहे, 4100 to 46,000 ml. Okay, it is not given in NCERT. Here it is in boards, it is given 4600 to 4100 to 4600 ml. Okay. नेक्स्ट इट इज दे आर सेइंग की इट इन्क्लूड्स व्हायटल कॅपॅसिटी. जर आपल्याला घ्यायची असेल तर ऑफकोर्स टायडल व्हॉल्यूम तर घ्यावीच लागणार आहे. नॉर्मल किती ब्रीद इन करतो किंवा ब्रीद आउट करतो ते असणार आहे. एक इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, आणि एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम, हे सगळे त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात बेटा, तेव्हा व्हायटल कॅपॅसिटी येते.
Okay, so all this was given in the boards. Now I will show you, or I will tell you what is exactly given in NCERT. What are the extra points now? Okay, chalo. For the NEET students, it is important. So write down inspiratory capacity. नीट लक्षात द्या, कॅपॅसिटी, व्हॉल्यूम डिफरंट आहे. ओके, खूप छान पैकी करा, एकटं बसून इमॅजिन करत बसा त्याला. So please write down the first one, that is inspiratory capacity. ठीक है, capacity, or it is also known as IC. Write down total volume of air. NCERT से total volume of air, inspiratory na, a person can inspire after a normal expiration. This includes tidal volume. Okay, inspiratory reserve volume means tidal volume plus inspiratory reserve volume is equal to inspiratory capacity. चलो, काय दिलेलं आहे बघा. आपण काय बघतोय, इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी म्हणजे आपल्या लंग्सची जे आहे तर किती आपण इन्स्पायर करू शकतो, लाईक दॅट. सो काय ते म्हणतात, टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर अ पर्सन कॅन इन्स्पायर. झालं ना, इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी म्हणजे किती इन्स्पायर करू शकतो, कधी, आफ्टर अ नॉर्मल एक्सपिरेशन. नॉर्मल श्वास सोडा, मग जोरात श्वास घ्या, दॅट इज इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी. तुमच्या एक लक्षात आलंय. याच्या आधी आपण व्हायटल कॅपॅसिटीची घेतली होती, तिथे काय होतं बेटा, की किती व्हायटल कॅपॅसिटी मध्ये होते, की हाऊ मच व्हॉल्यूम ऑफ एअर अ पर्सन कॅन इन्स्पायर आफ्टर अ फोर्स्ड एक्सपिरेशन होतं तिथे व्हायटल कॅपॅसिटी मध्ये. पण इथे इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी मध्ये वी आर टेकिंग नॉर्मल एक्सपिरेशन. नॉर्मल श्वास सोडा, मग जे तो फुल श्वास घ्या, किती घेऊ शकतो, दॅट विल बी इन्स्पायरेटरी व्हॉल्यूम. आणि व्हायटल कॅपॅसिटी मध्ये काय, जोरात श्वास सोडल्यानंतर किती श्वास घेऊ शकतो, दॅट वॉज व्हायटल कॅपॅसिटी. आणि इथे काय आहे, येस, आलं लक्षात. ओके, आता पुढे जाऊ. सो दिस इज ऍक्च्युअली द इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी. व्हॉल्यूम दिलेलं नाहीये. आता पुढे जाऊया आपण, दॅट इज द एक्सपायरेटरी कॅपॅसिटी. राईट डाऊन एक्सपायरेटरी capacity, that is what EC. चलो आता what will be the definition, expiratory capacity, total volume of air a person can expire after a normal inspiration. बेटा लक्ष द्या, दोघं जे डेफिनेशन्स आहे त्याला कंपेअर करा. This includes TV and expiratory reserve volume, that is TV plus ERV equal to EC. जी डेफिनेशन इथे घेतली आहे त्यालाच आपण जे अपोजिट केलंय एक्सपायरेटरी कॅपॅसिटी. म्हणजे काय असणार आहे, की नॉर्मल इन्स्पिरेशन केल्यानंतर किती मॅक्झिमम आपण जे ते एक्सपायर करू शकतो. सो टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर अ पर्सन कॅन एक्सपायर आफ्टर अ नॉर्मल इन्स्पिरेशन. इथे काय होतं, अ पर्सन कॅन इन्स्पायरेटरी इन्स्पायर आफ्टर नॉर्मल
एक्सपिरेशन, इथे काय एक्सपिरेशन आहे तर नॉर्मल इन्स्पिरेशन, लाईक दॅट. सिम्पल आहे, सेम फॉर्म्युला आहे. फक्त एवढंच की इथे इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम, इथे एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम घेतलाय. सिम्पल. ओके, शांततेत करा हे सगळे. हा, कन्फ्यूज होऊ नका. आता लास्ट एक पॉइंट राहिला, दॅट इज फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी. राईट डाऊन. लास्ट आहे हा. Functional residual capacity means it is FRC. जरा नीट लक्ष द्या बेटा, रेसिड्युअल वर्ड येतोय. What it is? Volume of air. Write down. Volume of air that will remain in the lungs after a normal expiration. F, it includes, or FRC is equal to ERV plus RV. What they are saying? Functional residual capacity. Residual means remaining. They are saying volume of air that will remain where? In the lungs after a normal expiration. नॉर्मल एक्सपिरेशन केल्यानंतर किती व्हॉल्यूम ऑफ एअर आपल्या लंग्स मध्ये रिमेनिंग राहील, सो दॅट विल बी फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी. इट इज इक्वल टू एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम प्लस रिझर्व्ह व्हॉल्यूम. इट इज ओके. रिझर्व्ह व्हॉल्यूम जे आपण घेतलेले, व्हॉट इज रिझर्व्ह व्हॉल्यूम? रेसिड्युअल, व्हॉट रेसिड्युअल व्हॉल्यूम इट इज, नॉट रिझर्व्ह. दिस इज रेसिड्युअल व्हॉल्यूम. ठीक आहे. डेफिनेशन्स कडे लक्ष द्या. खूप काही एक्स्ट्रा नाही विचारणार याच्यामधलं, पण जे डेफिनेशन्स आहे जसेच्या तसे तेच विचारतील. प्लस त्यांचे जे व्हॉल्यूम्स दिलेले तर ते विचारू शकतात. ओके, शांत डोक्याने व्यवस्थित इमॅजिन करून व्यवस्थित जे आहे तर ते लर्न करा डेफिनेशन. ओके, इथे तुम्हालाच इमॅजिन करावं लागेल आणि जे ते लर्न करावं लागेल. ठीक आहे बेटा, चलो इथे आपण आता स्टॉप करूया. इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा पूर्ण. NCERT नीट साठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. सो ऑफकोर्स व्यवस्थित लक्ष द्या मध्ये. ओके, बाय बाय.